नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। राज्यातील काही जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। नदी पात्रांना पूर आलाय, धरणे भरली आहेत। राज्यात पुणे आणि नाशिकात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आलंय। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय। नाशिकात देखील पावसाच्या दमदार हजेरीमुळे गोदावरी नदी पात्रात पूर आलाय। सोमवारी पावसानं विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून हवामान विभागाने आज मंगळवार रोजी राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। आता 15 जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। कोकणातील रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस येणार असून या भागात पावसाचा येलो अलर्ट दिलाय। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाची हजेरी लावू शकते। उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर उर्वरित राज्यात हलका ते मध्यम सरी बरसणार अशी शक्यता वर्तवली आहे। हवामान विभागाने रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि सांगलीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। तर बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।